एकदम सोपी पद्धत आणि झटपट होणारा पनीर टिक्का मसाला आज मी बनवून दाखवणार आहे. रेसिपी आवडली तर नक्की तुम्ही ट्राय करून बघू शकता. पनीरचे असे मोठे मोठे काप मी इथे करून घेतले आहे. तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही कट करून घेऊ शकता. यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि भाजीला कलर येण्यासाठी मी इथे अंबारीचं लाल तिखट वापरलं आहे. साधारण 1 चमचा घेतलं आहे. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं मीठ घातलं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. याला चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर 10 ते 15 मिनिट याला असंच झाकून ठेवायचं. तोपर्यंत ग्रेव्ही बघून घेऊ. कढईमध्ये 1.5 चमचा तेल घेतलं आहे. तेल गरम झालं की 2 विलायची, 1 लवंग, 1 मिरा आणि तेजपत्ता घातला. जास्त इथे काही मसाले मी वापरलेले नाही. 3 साधारण आकाराचे कांदे मी घेतले. अशा पद्धतीने कट करून घेतले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरलाही वाटून घेऊ शकता किंवा कांदा किसूनही घेऊ शकता. कांदा चांगला परतल्यानंतर मी इथे 7 ते 8 काजू असे बारीक कट करून घेतले आणि काजूही आपण थोडेसे फ्राय करून घेऊया. यामुळे ग्रेव्हीही यायला मदत होईल आपल्याला. त्यानंतर आलं आणि लसूण यालाही आपण चांगलं फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून यालाही फ्राय करून घ्यायचं. हा सगळा मसाला चांगला फ्राय करून घ्यायचा. कांदा आणि टोमॅटो चांगला फ्राय झालेला आहे. हे मिश्रण थंड झाल्यावरच आपण याला मिक्सरला वाटून घ्यायचं. एकीकडे मी सुहानाचा पनीर टिक्का मसाला वापरलेला आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालून याची पण आपण पेस्ट तयार करून घेऊ आणि त्याचबरोबर 2 चमचे बेसन पिठामध्ये 3 ते 4 चमचे दही घालून आपण याचीही पेस्ट बनवून घेऊया. आता हे सगळं मिश्रण गार झालेलं आहे. आता याला मिक्सरला आपण याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची. त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून आपण पनीरचे काप फ्राय करून घेऊया. मी तीच कढई यूज केलेली आहे. यामध्ये मी 1 चमचा तूप घातला आहे. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही त्याला स्किप करू शकता. तेलामध्येही तुम्ही फ्राय करून घेऊ शकता. पनीरचे काप चांगले फ्राय करून घेतले आहे. याला आता आपण बाजूला काढून घेऊ. इथे मी आता दुसरी कढई यूज केलेली आहे. यामध्ये 2 ते 3 चमचे तेल आणि एखादा चमचा तूप घातला आहे. तेलामध्येच मी लाल तिखट टाकलं आहे. साधारण 2 ते 3 चमचे अंबारीचं लाल तिखट भाजीला कलर येण्यासाठी आणि आपली पेस्ट. आता ह्याला चांगलं आपण मिक्स करून घेऊ. तेलातच तिखट टाकल्यामुळं भाजीला कलर छान येतो. हे बघा आता ग्रेव्हीला मस्त तेल सुटलं आहे. त्यानंतर इथे आपण बेसन पिठाची पेस्ट टाकली. याला चांगलं फ्राय करून घ्यायचं. बेसन पिठामुळे ग्रेव्ही एकदम छान आपली दाटसर येईल. दह्यामुळं बघा किती छान तेल सुटलेलं आहे. आता हे आपलं सगळं मिश्रण चांगलं फ्राय झाल्याच्या नंतरच आपण यामध्ये सुहानाचं जे पनीर टिक्का मसाला पेस्ट तयार करून ठेवली होती ती घालायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता भाजीला कलरही मस्त आला आणि तेलही छान सुटलं आहे. आणि नंतर आपण याच्यामध्ये पनीरचे काप टाकून घेऊया. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. यामध्ये नंतर थोडंही मी पाण्याचा वापर केलेला नाही. तुम्हाला जर थोडीशी पातळ ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडं अर्धा कपभर पाणी घालू शकता.
आता याला चवीपुरतं मीठ घालून एक 5 मिनटं आपण त्याला झाकून ठेवूया. तुम्ही बेसन पीठ मी इथे डायरेक्ट यूज केलं तर तुम्ही त्याला थोडंसं तव्यावर फ्राय करून थोडंसं भाजून घेऊ शकता, म्हणजे जेणेकरून त्याचा वास येणार नाही. पण मी ग्रेव्हीमध्ये त्याला चांगलं परतून घेतलं होतं. बघा आपली पनीरची भाजी इथे बनवून तयार आहे. एकदम छान कलर आला आहे. याची टेस्टही एकदम भारी लागणार आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. धन्यवाद.